व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी एक भन्नाट कल्पना देणार आहे। तुमच्या भागातही 45-46 डिग्री पर्यंत उन्हाळ्यामध्ये तापमान जातं का? नागपूर किंवा विदर्भ सारख्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर 46-47 अंशापर्यंत उन्हाळ्यामध्ये तापमान जाणं अगदी नॉर्मल आहे। यावर्षी माझ्याकडे टेरेसवर मी अजिबात शेडनेट लावलेली नाही आहे, तरी सुद्धा काही फुलं झाडं अशी आहेत जी विदाऊट शेडनेट सुद्धा व्यवस्थित जगत आहे, हिरवीगार आहेत आणि त्यासोबतच मला फुलं सुद्धा देत आहे। तुमच्याकडे अशी एखादी जागा असेल किंवा तुमच्याकडे बाल्कनी मधला असा एखादा कोपरा असेल जिथे उन्हाळ्यामध्ये दिवसभराचं 6 तासाचं संपूर्ण दिवसाचं ऊन लागत असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर शेडनेट लावता येत नसेल तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अशी झाडं ठेवायची आहेत, अशी फुलं झाडं ठेवायची असतील जे विदाऊट शेडनेट सुद्धा सर्व्हाइव्ह करू शकतील, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 5 अशी फुलं झाडं सांगणार आहे ज्यांना शेडनेटची अजिबात गरज नाही, अगदी जास्त मेंटेनन्सची सुद्धा गरज नाही आहे। ते सगळे लो मेंटेनन्स झाडं आहेत, तरी सुद्धा संपूर्ण दिवसभराचं कडक ऊन सहन करूनही तुम्हाला ती पूर्ण उन्हाळाभर फुलं देत राहतील। या फुलं झाडांसाठी योग्य कुंडीचा साईज काय असला पाहिजे हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार, मी अमृता धवने या मराठी गार्डनिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। नंबर 1, चाफा प्लुमेरिया। हे माझ्या सर्वात आवडीचं झाड आहे। जर तुम्हाला तुमच्या गार्डन मध्ये जर लक्झुरियस लुक द्यायचं असेल ना तर हे झाड नक्की ऍड करा। या झाडांमध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज येतात, यामध्ये वेगवेगळे शेड्स सुद्धा आहेत, भरपूर प्रजाती यामध्ये अवेलेबल आहेत। तुमच्या सिटीमध्ये जर मॉडरेट टेम्परेचर राहत असेल, 45 डिग्रीच्या वर तापमान जात नसेल तरी सुद्धा तुम्ही हा चाफा लावू शकता, किंवा तुम्ही जर विदर्भ सारख्या ठिकाणी राहत असाल तरी सुद्धा विदाऊट शेडनेट ही झाडं आपल्याला फुलं देतात। उन्हाळ्यामध्ये फुलांचा आकार थोडा कमी येतो तरी सुद्धा आपल्याला उन्हाळाभर ही फुलं आपल्या गार्डन मध्ये पाहायला मिळतात। या चाफ्याच्या झाडाला सुगंधित फुलं येतात, त्यांना सुंदर असा क्रीमी सुगंध येतो। काही फुलांना सुगंध येत नाही, परंतु बरीचशी चाफ्याची झाडं अशी आहेत ज्यांना सुगंधित फुलं ही येतात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं सिलेक्शन करू शकता। तुमच्या गार्डन मध्ये एक जरी चाफ्याचं झाड असेल, तुमचं काम झालेलं आहे। इतका लक्झुरियस लुक तुमच्या गार्डनला येणार। तुम्हाला जर एकदा हे झाड कसं मेंटेन करावं हे कळलं तर त्यानंतर तुम्ही तुमचं ह्या चाफ्याच्या झाडांचं कलेक्शन वाढवू शकता। या झाडासाठी योग्य आकाराची कुंडी म्हणजे 12 इंचाच्या कुंडीपासून तुम्ही सुरुवात करू शकता। तुम्ही अगदी सुरुवातीला लहानशी कटिंग लावत असाल तर त्यासाठी तुम्ही 8 इंचाच्या कुंडीपासून पण सुरुवात करू शकता। माझ्याकडे पेंट बकेट मध्ये जी 11.5 इंचाची पेंट बकेटची रुंदी आणि लांबी असलेली बकेट आहे, त्या बकेटमध्ये सुद्धा माझ्याकडे चाफ्याची झाडं आहेत आणि त्यामध्ये सुद्धा ती मला सुंदर फुलं देत आहे। परंतु माझ्या मते जर तुम्हाला मोठं झाड पाहिजे असेल, वृक्षासारखा झाडाचा जर लुक पाहिजे असेल तर अशासाठी 18 ते 20 इंचाची जी कुंडी आहे ती योग्य आहे। या कुंडीमध्ये हे झाडं आनंदी राहतात, त्यांना जितकं पसरायला जागा मिळेल तितके जास्त ते उंच वाढतात आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतात। नंबर 2, बोगनवेल। माझ्या सर्वात आवडीची वेल आहे। अतिशय लो मेंटेनन्स। तुम्हाला जर वारंवार बाहेरगावी जावं लागत असेल, तुम्ही जर झाडांची काळजी घेऊ शकत नसाल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये, तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या बाल्कनीमध्ये जर खूप ऊन येत असेल आणि त्या उन्हाला सहन करणारी जर तुम्हाला फुलं झाडं पाहिजे असतील तर मात्र तुम्ही बोगनवेल तुमच्या गार्डन मध्ये नक्की ऍड करायला पाहिजे। बोगनवेल मध्ये सुद्धा 2 प्रकार येतात, एक येते देशी व्हेरायटी आणि दुसरी आहे हायब्रिड व्हेरायटी। देशी जी बोगनवेल आहे त्याला काटे सुद्धा भरपूर असतात, त्यामुळे तुमच्याकडे जर पेट्स असतील, तुमच्याकडे लहान मुलं असतील तर त्यांच्यापासून ती थोडीशी वेल दूर ठेवा। माझ्या बाजूला जी आहे ती बोगनवेल आहे। आता सध्या तिची परिस्थिती या कडक उन्हामुळे थोडीशी खराब झालेली आहे, त्याला फिकट रंगाची फुलं येतात आहे, तरी सुद्धा हे उन्हाळ्यामध्ये होणं नॉर्मल आहे। बोगनवेलला वर्षातून जवळपास 2दा फुलं येत असतात। बोगनवेल साठी पॉट साईज म्हणजे कमीत कमी 10 इंचापासून तुम्ही सुरुवात करू शकता। अगदी तुम्ही सुरुवातीला कटिंग लावणार असाल तर 8 इंचाच्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही कटिंग लावू शकता। 10 इंचाच्या 12 इंचाच्या कुंडीमध्ये सुद्धा ही वेल आनंदी राहते। माझ्याकडे पेंट बकेट मध्ये सुद्धा बोगनवेल लावलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्याला छान भरपूर फ्लावरिंग होत असतं। बोगनवेल साठी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जितकी लहान कुंडी राहणार तितकी जास्त आपल्याला त्यातून फुलं मिळत राहणार आहे।
वेली सोबतच अजून एक दुसरी वेल मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, ते म्हणजे गोकर्णाची वेल, अपराजिताची वेल. यामध्ये सुद्धा वेगवेगळे फुलं येत असतात, वेगवेगळी रंग येतात. बोगनवेल सारखी जी फुलं आहे ही आपण देवाला वाहू शकत नाही, परंतु गोकर्णाची वेलीवरची जी फुलं आहेत ही आपण देवाला वाहू शकतो. आणि माझ्या मते प्रत्येक गार्डन मध्ये गोकर्णाची एक वेल तर असायलाच पाहिजे. तुम्हाला जर फार असा नाजूक लुक पाहिजे असेल, तुमच्या गार्डन मध्ये ऍड करायचं असेल, तर मात्र गोकर्णाची वेल तुम्ही लावायलाच पाहिजे. एकदा लावा, तुम्ही बी पासून तयार करा, एकदा लावा आणि तुमच्याकडे वर्षानुवर्ष ही वेल आनंदी राहणार आहे. गोकर्णाची काळजी कशी घ्यावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी आतापर्यंत चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या गार्डन मध्ये गोकर्णाची वेल ऍड करा. नंबर 3, सावनीचं झाड. हे झाड अतिशय सुंदर दिसायला आहे. या झाडाला फुलं जरी येत नसतील तरी सुद्धा हे झाड फार सुंदर दिसतं. गुलाबी रंगाची, पांढरी, जांभळी अशा रंगाची सुद्धा फुलं येणारी झाडं येत असतात. सावनीच्या एक झाडाची अशी व्हेरायटी आहे ज्याला काळ्या रंगाची पानं येतात, डार्क चॉकलेटी कलरची पानं येतात आणि त्याला सुंदर लाल रंगाची फुलं लागतात. माझ्याकडे आधी पेंट बकेटमध्ये काळ्या रंगाच्या पानांची, लाल रंगाच्या फुलांची सुंदर अशी सावनी लावलेली होती. मागच्या पावसाळ्यामध्ये मी त्या झाडाला 18 इंचाच्या कुंडीमध्ये शिफ्ट केलेलं आहे. हे झाड मोठं वाढतं, त्यामुळे माझ्या मते तरी 18 इंचाची किंवा 20 इंचाची कुंडीमध्ये हे झाड लावायला काहीच हरकत नाही. नंबर 4, सदाफुली. सदाफुलीच्या नावामध्येच आपल्याला कळून येतं की वर्षभर फुलं देणारी ही वेल आहे. तर हे झाड कुंडीमध्ये फारसं मोठं होत नाही. या झाडाला अजिबात मेंटेनन्सची गरज नाही आहे. तुम्ही खत पाणी नाही दिलं तरी सुद्धा हे झाड आपल्याला भरपूर फुलं देत असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे फुलपाखरांना आवडणारं हे झाड आहे. जर तुम्ही किचन गार्डनिंग करत असाल किंवा तुम्हाला सहजच तुमच्या गार्डन मध्ये वर्षभर फुलं पाहिजे असेल, तर मात्र तुम्ही हे झाड तुमच्या गार्डन मध्ये अवश्य लावलं पाहिजे. यामध्ये देशी व्हेरायटी येतात आणि हायब्रिड व्हेरायटी सुद्धा येत असते. देशी व्हेरायटी जी आहे त्यामध्ये गुलाबी रंगाची आणि पांढऱ्या रंगाची जी फुलं असतात ती देशी व्हेरायटी मध्ये येतात. ती बियांपासून सुद्धा आपण जर्मिनेट करू शकतो. आणि हायब्रिड व्हेरायटीची जी झाडं आहेत ती सहसा हिवाळाभर चांगली चालतात. कधी कधी 1-2 वर्ष आपल्या गार्डन मध्ये आनंदी राहतात, परंतु कधी कधी नवतप्यामध्ये ही झाडं दगावतात. म्हणून माझ्या मते तरी हायब्रिड व्हेरायटीपेक्षा आपण देशी व्हेरायटीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. या फुलं झाडाला लावण्यासाठी पॉटचा साईज 8 इंच 10 इंच सुद्धा असू शकतो. माझ्याकडे जे आपल्या पाण्याचं जुनं माठ असतं त्या माठामध्ये सुद्धा मी सदाफुली टेरेसवर लावलेली आहे. त्यामध्ये सुद्धा ती मला भरपूर फुलं देत असते. माझ्याकडे जी ऑइल कॅन होती त्यापासून बनवलेलं जे मी प्लांटर आहे त्यामध्ये सुद्धा मी सदाफुली लावलेली आहे. लहान आकाराची फुलं येतात आहे, परंतु फुलं नक्की येतात. तुम्हाला जर मोठ्या आकाराची आणि मोठी सदाफुली वाढवायची असेल तर मात्र थोडी मोठ्या साईजची त्यांना कुंडी प्रोव्हाइड करा. 10 इंच 12 इंचाची कुंडी मध्ये हे झाड अतिशय सुंदर पद्धतीने वाढतात. त्यासोबतच मोठ्या आकाराची आपल्याला फुलं सुद्धा देतात. तुमच्याकडे बाल्कनीमध्ये जर जागा नसेल तर रेलिंगवर सुद्धा तुम्ही रेलिंग प्लांटर्स जी येतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही सदाफुली लावू शकता. नंबर 5, मॉस रोज. मॉस रोज म्हणजे चिनी गुलाब जे आहे ते आपण आपल्या गार्डन मध्ये ऍड करायलाच पाहिजे. ही फुलं वेल आहे जी सगळीकडे नुसती पसरत राहते. तुमच्या गार्डन मध्ये अतिशय कमी जागा असेल तरी सुद्धा तुम्हाला जर फुलं वेली ऍड करायच्या असेल तर मात्र तुम्ही मॉस रोज, पोर्तुलाका किंवा ऑफिस टाइम सारख्या ज्या वेली येतात त्या सगळ्या तुम्ही ऍड करायला पाहिजे. हँगिंग बास्केट मध्ये सुद्धा या वेली अतिशय सुंदर दिसतात. या वेलींना जास्त पाणी लागत नाही, जास्त खत पाणी द्यावं लागत नाही, म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये हँगिंग बास्केट मध्ये सुद्धा याला ऍड करू शकता. या वेलींसाठी योग्य पॉट साईज म्हणजे 4 इंचाच्या कुंडीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. पसरट कुंड्या पाहिजे असतात. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता बॉटल्स मध्ये सुद्धा या मॉस रोजला मी लावून ठेवलेलं आहे. इतक्या लहान ज्या आपल्या लॉन्ड्री बॉटल्स येतात त्यांना सुद्धा तुम्ही रियूज करू शकता आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मॉस रोज लावून याला हँगिंग बास्केट म्हणून वापर करू शकता. या वेलींची अजून एक खासियत म्हणजे जर तुमच्याकडे मोठ्या कुंड्या असतील तर मोठ्या कुंड्यांमध्ये जर तुम्हाला ग्रीन मल्चिंग करायचं असेल, तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तुमच्या कुंड्यांमधली माती वाचवायची असेल तर मात्र या मॉस रोजचा, या चिनी गुलाबाच्या वेलींचा ग्रीन मल्चिंग म्हणून तुम्ही वापर आरामात करू शकता. माझ्याकडे मोरिंगाचं एक झाड आहे ज्याला 24 इंचाच्या कुंडीमध्ये मी शिफ्ट केलेलं आहे. त्या कुंडीमधली माती, ओलावा सतत तसाच राहावा म्हणून मी यामध्ये ग्रीन मल्चिंग मॉस रोजच्या वेलीचा वापर केलेला आहे.
व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक भन्नाट आयडिया देते. तुमच्या एरियामध्ये रस्त्याच्या कडेला जी झाडं लागलेली असतात किंवा आपल्याकडे जे सार्वजनिक गार्डन्स असतात, या ठिकाणी जितकेही तुम्हाला झाडं दिसतील, वेली लागलेल्या दिसतील, या सगळ्या वेली ज्या आहेत त्या अगदी लो मेंटेनन्स आहे आणि तुमच्या भागामध्ये सुटेबल असे ते फुलं झाडं किंवा त्या फुलवेली असतात. तुमच्या आजूबाजूला जितकेही तुम्हाला फुलं झाडं फुलवेली दिसत असतील, जे विदाऊट शेडनेट सुद्धा उन्हाळ्यामध्ये सुद्धा हिरवीगार राहत असतील, तरी सुद्धा फुलं देत असतील, हे सगळी झाडं, ही सगळ्या वेली, ही सगळी फुलं झाडं, ही सगळ्या फुलवेली तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये ऍड करू शकता आणि अतिशय कमी आणि काहीही काळजी नाही घेतली तरी सुद्धा तुमच्या गार्डन मध्ये ही आरामात फुलं देत राहणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले हे जे फुलं झाडं आहेत, फुलं वेली आहेत, ह्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्ही कटिंग्स पासून, बियांपासून तयार करू शकता. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल जर तुम्हाला डिटेल्ड सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. सविस्तर व्हिडिओ घेऊन मी नक्की येणार. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी 7 वाजता एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तो स्वतःची काळजी घ्या, झाडांची काळजी घ्या. नमस्कार.